हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 13. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 21व्या श्लोकाचं तात्पर्य 7व्या ओळीपासून पुढे वाचत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. त्याच्या मूळ स्थितीमध्ये निसंशय आनंदच असतो, म्हणून ती त्याची स्वरूप स्थिती असते. तर श्रील प्रभुपाद हा जो जीवात्मा आहे त्याच्याविषयी सांगताना म्हणता आहेत की त्याच्या म्हणजे त्या जीवात्म्याच्या मूळ स्थितीमध्ये निसंशय आनंदच असतो, म्हणूनच ती त्याची स्वरूप स्थिती असते. तर आपण जाणतोय, जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्य दास. जीव आहे तो भगवंतांचा नित्य दास आहे. भगवान श्रीकृष्ण जीवांचे नित्य स्वामी आहेत आणि भगवंतांचा अंश असलेला हा जीवात्मा आहे तो भगवंतांप्रमाणेच सच्चित आनंदमय आहे. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय आहे. आणि म्हणून म्हटलंय की त्या जीवात्म्याच्या मूळ स्थितीमध्ये निसंशय आनंदच असतो. पण जेव्हा हा जीवात्मा या भौतिक जगतात भौतिक शरीर प्राप्त करतो, तेव्हा तो स्वतः जरी आध्यात्मिक असला तरी भौतिक शरीरात असल्यामुळे तो जीवात्मा विपरीत अवस्थेत असतो. आपण जाणतोय की मासा आहे तो पाण्यात सुखी असतो. पाण्याच्या बाहेर मासा आहे आणि त्या माशाला आपण काहीही दिलं, कितीही पैसा दिला, कितीही त्याला काही खाऊ घातलं तरी तो समाधान पावत नाही, त्याला समाधान मिळत नाही. हा मासा आहे तो पाण्यातच सुखी असतो. तसंच हा जीवात्मा आहे तो आध्यात्मिक कार्य करूनच सुखी असतो, आनंदी असतो. पुढे वाचते आहे, भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या त्याच्या इच्छेमुळेच तो या भौतिक जगतामध्ये असतो. आध्यात्मिक जगतामध्ये अशा गोष्टीचा प्रश्नच उद्भवत नाही. तर श्रील प्रभुपाद म्हणत आहेत की आध्यात्मिक जगतात सगळेच आहेत जीव, ते भगवान श्रीकृष्णांवर इतके प्रेम करत असतात, भगवान श्रीकृष्णांच्या विविध सेवांमध्ये इतके मग्न असतात की भरभरून त्या प्रेमामध्ये ते भगवंतांकडून भरपूर प्रेम पण प्राप्त करत असतात. भगवंतांची मोठ्या प्रेमाने सेवा करतात आणि भगवंतांचं प्रेम प्राप्त करतात आणि अतिशय सुखा समाधानाने जीवात्मे आध्यात्मिक जगतात असतात. भौतिक प्रकृती ही या भौतिक जगतात असते आणि हा जीवात्मा ह्याला इच्छा काय आहे की मला स्वामी बनायचं आहे. भगवंतांना नाकारून, भगवंतांची सेवा नाकारून हा जीव आहे तो काही उपभोग घेऊ इच्छित आहे आणि म्हणून त्याला या भौतिक जगतात पाठवलं जातं, जिथे भौतिक प्रकृतीवर, भौतिक प्रकृतीच्या साधनांवर हा जीव आहे तो प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. पुढे वाचते आहे, परंतु या भौतिक जगतात निरनिराळ्या प्रकारची शारीरिक सुखे प्राप्त करण्यासाठी सर्वजण अतिशय कठीण परिश्रम करीत आहेत. तर या भौतिक जगतात सुखासाठी खूप सारा संघर्ष असतो, कठीण परिश्रम असतात. तर वैष्णवाचार्य समजवतात एक उदाहरण देऊन. ते म्हणतात, छान स्वयंपाक करायचा आहे तर त्यासाठी काय काय करायला लागतं? बाजारात जाऊन खरेदी करायला लागते, चांगल्या पदार्थांची, चांगल्या भाज्यांची. नंतर त्या घरी आणून त्याची साफसफाई केली जाते, वाटण वगैरे तयार केलं जातं, मग स्वयंपाक केला जातो. तर अशा प्रकारे हा जो विधी आहे, ही प्रोसेस आहे, ती काय आहे? कठीण आहे. म्हणजे काहीही प्राप्त करायला कठीण संघर्ष, परिश्रम करायला लागतातच. पण श्रीमद भागवतामध्ये सांगितलं आहे की
या जगतामध्ये भौतिक कार्य करण्यासाठी खूप कष्ट लागतात आणि थोडंसं सुख मिळतं, आणि म्हणून व्यक्तीने भक्ती केली पाहिजे. भक्ती जेव्हा व्यक्ती करतो, भगवान श्रीकृष्णांची थोडीशी जरी सेवा करतो आहे, तर या भक्तीच्या कार्यामुळे त्या भक्ताला खूप आनंद प्राप्त होतं, सुख प्राप्त होतं. वैष्णव आचार्य समजवतात की इंद्रिय तृप्ती प्राप्त करण्यामध्ये संघर्ष आहे, कष्ट पण खूप आहेत, आणि सुख मात्र अगदी क्षणिक असतं. आध्यात्मिक जीवनात तर भक्ती करताना, वेगवेगळ्या सेवा करताना कष्ट आहेत, संघर्ष पण आहे. मात्र जेव्हा भक्त रोज नियमितपणे भगवंतांना सेवा अर्पण करतो, तेव्हा भगवंत त्या सेवा स्वीकारतात आणि त्याच्या बदली त्या भक्ताला प्रेमाचं आदान प्रदान करतात. तर दिव्य सुख या भक्ताला मिळायला लागतं, आणि म्हणून भक्तीत आपण नेहमी सेवेसाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. वैष्णवाचार्य समजवतात, जेव्हा भक्त रोज नियमितपणे हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, प्रामाणिकपणे 4 नियमांचं पालन करतो, तर हे 4 नियम त्या भक्ताचं संरक्षण करतात. प्रामाणिकपणे भक्ती करणाऱ्या व्यक्तीला कधीच काही कमी पडत नाही. जसं आपण 9.22 हा श्लोक बघितला, त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवताना म्हणतात, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो. तर अशा प्रकारे आपण जाणून घेतलंय की या भौतिक जगतात जीव आहे, त्याला भौतिक जीवन जगताना अतिशय कठीण परिश्रम करावे लागतात. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.